नमस्कार. श्री गुरुचरित्र अध्याय 24. हा अध्याय मुख्यत्वे श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि त्रिविक्रम भारती यांच्यातील संवादावर आधारित आहे. या अध्यायामध्ये त्रिविक्रम भारतींचे गर्वहरण आणि त्यांना ईश्वराचे विश्वरूप दर्शन घडवून श्रीगुरूंनी कसे अनुग्रहित केले याचं वर्णन या 24व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. या अध्यायाचा मुख्य सारांश काय आहे तर निंदा आणि अहंकार यांचा नाश करण्याचं ताकद या अध्यायामध्ये आहे. त्याचप्रमाणे आपली अहंकार वृत्ती नष्ट होऊन आपण कसे सन्मार्गावर चालतो आणि आपल्याला कसा साक्षात्कार होतो याचीही प्रचिती या अध्यायाने येते. या अध्यायाचे आपण जर श्रद्धापूर्वक वाचन केलं किंवा श्रवण केलं तर आपल्या मनातील सर्व भ्रम, वैचारिक गोंधळ असेल, संशय असतील, मन अस्थिर असेल तर ते सर्व दूर होते आणि आपल्या मनामध्ये ईश्वराप्रती सद्भक्ती निर्माण होते. गुरुचरित्रातील या 24व्या अध्यायामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. श्री गुरूंचा महिमा, त्यांची खरी ओळख पटवून देण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारती यांना आपल्या मुखामध्ये संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवतात. अशा या अध्यायाचं महत्त्व आहे. आज आपण अशा या 24व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. अध्याय 24. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनींचे ओळखती, नराधिपासी सांगती निंदा करीतो म्हणून. श्री गुरु म्हणती ते वेळी, निघावे आजची तात्काळी. त्रिविक्रम भारती जवळी, जाणे असे कुमसीसी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया कुमसी ग्रामासी जाती. त्रिविक्रम महायती, करीत होता मानसपूजा. मानसपूजा नरहरीसी, नित्य करी भावेसी. स्थिर नव्हे तया दिवसी, मानसी मूर्ती नरकेसरीची. इतके होता अवसरी, श्री गुरुंते देखिले दुरी. येत होते नदीतीरी, मानसपूजेचे मूर्तिरूपे. साष्टांगी नमनी, जाऊनी लागे श्री गुरुचरणी. सर्वची रूपे झाली प्राणी, दंडधारी रूप. समस्त रूप एके परी, दिसताती दंडधारी. कवण लघु कवण थोरी, नकळे तया त्रिविक्रमा. तू व्यापक सर्वानुभूती, नरसिंहमूर्ती झालासी यती. श्री नरसिंह सरस्वती, समस्त याती एक रूप. तप केले बहुत दिवशी, पूजा केली तुझ मानसी. आजी झाली गा फळासी, मूर्ती साक्षात भेटलासी. व्यक्त पाहे तैवेळी, दिसो लागले सैन्य सकळी. तयामध्ये चंद्रमोळी, श्री गुरु भक्तवरद. श्री गुरु म्हणती यतीसी, नित्याम्हा निंदा करीसी. दंभ दंभ नामैसी, म्हणसी तू मंदमतीने. या कारणे तुझ पाशी, आलो तुझ्या भक्तीसी. पूजा करीशी तू मानसी
श्री नृसिंहमूर्तीची. दंभ म्हणजे कवळे परी, सांगा आता सविस्तारी. तुझे मनी वसे हरी, तोची तूज निरुपील. ऐकुनी श्री गुरूंचे वचन, यतीश्वर करी नमन. क्षमा करी सद्गुरु राणा, अविद्या स्वरूप आपण एक. भक्तवत्सल तुझी कीर्ती, आम्हा दाविली प्रचिती. वर्णावया नाही मती, अनंत महिमा जगद्गुरु. येणे परी श्री गुरूंसी, करी स्तोत्र बहुओसी. श्री गुरुमूर्ती संतोषी, दिधला वर तैवेळी. वर देती त्रिविक्रमासी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी. तुझ सद्गती होईल भरवसी, पुनरावृत्ती नाही तुझ. तुझ लाधेल परमार्थ, होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून श्री गुरुनाथ, निघाले आपुले निजस्थाना. वरदेऊनी भारतीसी, राहविले ते कुमसीसी. क्षण लागता परीसी, आले मागुती गाणगापुरा. अमृताची आरवटी, घातली असे गोमटी. ज्ञानी जन भरती घोटी, गुरुचरित्र कामधेनू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विश्वाध्याय गूढः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 24 संपूर्ण. या अध्यायाच्या संपूर्ण श्रद्धापूर्वक वाचन जर आपण केलं किंवा वाचनाने, नाम साधकाला मनातील सर्व भ्रम, वैचारिक गोंधळ आणि संशय दूर होऊन मानसिक शांती लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि यामुळे मानवाने किंवा माणसाने या अध्यायाचे जर श्रद्धेने पठण केले तर नक्कीच त्याला त्याच्या मनाची शांती आणि सद्गुरूंची प्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.